मरावे परी कीर्तिरूपी उरावे या म्हणीचा प्रत्यय आलाय। नाशिक जिल्ह्यातील युवकाचा अपघाती मृत्यू झाला, मात्र त्याच्या अवयवदानामुळे 6 जणांना जीवदान मिळणार आहे। मरावे परी कीर्तिरूपी उरावे ही म्हण आता खऱ्या अर्थाने सार्थ ठरली। अपघाती मृत्यूनं कवटाळलं, पण त्याचे डोळे कुणाला तरी दृष्टी देतील, त्याचं हृदय कुणाचे तरी स्पंदनं वाढवतील, त्याचं लिव्हर कुणाला जीवदान देईल, तर त्याची किडनी कुणाच्या जीवनाची अभिसरण प्रक्रिया अखंड सुरू ठेवेल। ही कुणा दैवी अवताराची प्रचिती नाही, तो तुमच्या आमच्यासारखाच हाडामासाचा सामान्य मुलगा, पण आज त्याच्या अवयवांमुळे 6 जीवांना तो जिवंत ठेवण्यात यशस्वी होईल। ज्ञानेश्वर सुदाम नवले, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातल्या नांदगावचा। घरची परिस्थिती जेमतेम, पण जिद्दीनं तो इंजिनियर झाला आणि लगेचच रांजणगावच्या औद्योगिक वसाहतीत त्याला चांगली नोकरीही मिळाली। नोकरीला जेमतेम महिना झाला असेल। दैव देते आणि कर्म नेते याचाच प्रत्यय आला। ड्युटी संपवून घरी जाताना ज्ञानेश्वरला अज्ञात वाहनानं धडक दिली। या अपघातात तो गंभीर जखमी झाला। त्या अवस्थेत ज्ञानेश्वरला शिक्रापूरच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टर रवींद्र टिंगिरे यांनी त्याच्यावर उपचारही सुरू केले, मात्र त्याचा मेंदू मृत झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांचा इलाजच खुंटला। आमच्याकडे ज्ञानेश्वर सुदाम नवले हा राहणार सध्या तात्पुरता रांजणगावला आहे। प्रॉपर हा नाशिक जिल्ह्यातला मुलगा आहे। याचा ऍक्सिडेंट रांजणगाव MIDC मध्ये 17 तारखेला पहाटे झाला। पहाटे 2 वाजता हा मुलाला आमच्याकडे आणलं तर पेशंट अत्यवस्थ अवस्थेत होता आणि त्याचा ब्रेन हा डेड होता आणि ब्रेन डेड असताना त्याला आम्ही इंट्युबेट करून व्हेंटिलेटरवर ठेवला। तरीही आज आम्ही याची नोंद घेऊन त्या नातेवाईकाला पेशंट हा जगणं अशक्य अशी कल्पना देऊन त्यांना आम्ही कळवलं की याचे तुम्ही अवयवदान करू शकता आणि हा मुलगा जाता जाता 6 ते 8 लोकांचं कमीत कमी जीवदान देऊ शकतो। तर त्याचे नातेवाईक एवढ्या गंभीर कंडिशनमध्ये असतानाही तयार झाले आणि याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। डॉक्टरांनी अवयवदानाचा दिलेला सल्ला सुदाम नवले यांना पटला आणि आपल्या तोंडचा घास गेला तरी इतर कुणाचा तरी तो जीव वाचवू शकेल, त्याच्या रूपाने ज्ञानेश्वर सदैव जिवंत असेल असा विचार करत त्यांनी संमती दर्शवली। तो इथं 1 महिन्यापूर्वी कंपनीमध्ये कामासाठी आला होता। एक दिवस रात्रीला त्याच्यावर अचानक झाड पडली। तो आमच्यात नाही। डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? तर माझ्या मते आमचा मुलगा जसा गेला तसं इतरांच्या मुलांना आमच्या मुलाचे अवयव घेऊन जीवदान मिळावे व त्याला परमेश्वर शांती देवो। शुक्रवारी पहाटे रुबी हॉस्पिटलमध्ये ज्ञानेश्वरचे अवयव जतन करून ठेवण्यात आले आणि त्याचा मृतदेह नांदगावला रवाना करण्यात आला। जिवंतपणे आईवडिलांचे पांग फेडण्याचा प्रयत्न करणारा ज्ञानेश्वर मृत्यूनंतरही खऱ्या अर्थानं अमर झालाय हे मात्र निश्चित। वृत्त संकलन विभाग, सी न्यूज, पुणे।